हम्म. तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात का? मग आपल्या पुढच्या या उद्योगिनीला तुम्हाला भेटायलाच हवं. का? कारण आपलं घर आणि मूल हे सांभाळूनही आणि हेल्थ कॉन्शियस असूनही लाखो रुपये कसे कमवता येतात हे आपली मैत्रीण शिकवते. चला तर मग बघूयात. माझे जे ज्ञान आहे, एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन आहे किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे, तो जास्तीत जास्त लोकांना कसा पोहोचवू मी एका प्रॉडक्टच्या मार्गातून, हा माझा कन्सेप्ट होता. तर आमच्या कंपनीचा सर्वात मेन आपण जो म्हणतो कन्सेप्ट जी होती आमची, ती हेल्दी पॅकेज्ड फूड्स. स्वतःचं ज्ञान आणि कॉन्फिडन्स याच विश्वासावर आम्ही 25 लाखाचं लोन हे आम्ही बँकेतर्फे घेतलं. पण ही एक माझी स्वतःला काहीतरी शिकवण्याची आणि शिकण्याची इच्छा असलेली एक स्टोरी आहे. नमस्कार, माझं नाव प्रीती देशमुख आहे आणि मॅक्स महाराष्ट्र या ऑनलाईन व्यासपीठावर मला निमंत्रित करण्याबद्दल धन्यवाद. तर मी एक आहार तज्ज्ञ आहे आणि गेले 15 वर्ष पुण्यामध्ये माझी प्रॅक्टिस सुरू आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून. तर या प्रवासामध्ये एक व्यवसाय सुरू करताना माझा बॅकग्राऊंड जो आहे, जो ॲज अ न्यूट्रिशन म्हणून जो आहे, तो कुठेतरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी मी एक बिझनेस स्टार्ट करायची एक कन्सेप्ट डोक्यात घेतली. तर नेहमी आपल्याला माहित असतं की कोणी व्यवसाय सुरू करताना त्याच्या मागचा हेतू हा फार महत्वाचा असतो. बरोबर आहे. तर काही जणांचा हेतू हा कोणती स्वप्न असतात ती पूर्ण करायची असतात. काही जणांचा हेतू त्यामागे सामाजिक कार्य असू शकतं किंवा काही जणांचा हेतू हे घरची जबाबदारी सांभाळणं हा असू शकतो. तर माझा हेतू हा मुख्य म्हणजे माझे जे ज्ञान आहे, एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन आहे किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे, तो जास्तीत जास्त लोकांना कसा पोहोचवू मी एका प्रॉडक्टच्या मार्गातून, हा माझा कन्सेप्ट होता आणि ह्या हेतूलाच पकडून मी फूडनेस नावाची कंपनी माझी ही सुरुवात केली. तर या कंपनीमध्ये माझे भागीदार, माझे बिझनेस पार्टनर म्हणजेच माझे लाईफ पार्टनर मिस्टर अमितेश देशमुख असे आम्ही दोघांनी ही कंपनी 2019 नोव्हेंबरमध्ये सुरू केली. तर आमच्या कंपनीचा सर्वात मेन आपण जो म्हणतो कन्सेप्ट जी होती आमची, ती हेल्दी पॅकेज्ड फूड्स. तर पॅकेज्ड फूड्स हे हेल्दी पण असतात का? हा पहिला प्रश्न असतो. तर तो कुठेतरी आम्हाला त्या मार्केटमध्ये उतरायचं होतं आणि पॅकेज्ड फूड हेल्दी असले, तरी पण त्याच्यात मग अडल्ट्रेशन्स असतात का? त्याच्यावरचे फॉल्स क्लेम्स असतात का? तर कुठेतरी माझा जो अभ्यास होता, तो प्रत्यक्षात प्रॅक्टिकली उतरवून लोकांना खरंच चांगले असे पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होते आणि त्यासाठी आम्ही हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त एक कन्सेप्ट होती. थोडेफार रेसिपीज होते, थोडेफार प्रॉडक्ट्स होते हातामध्ये, पण बाकी अजून काही नाही. स्वतःचं ज्ञान आणि कॉन्फिडन्स याच विश्वासावर आम्ही 25 लाखाचं लोन हे आम्ही बँकेतर्फे घेतलं. लोन मागेचा एक मेन उद्देश असा होता, की गव्हर्नमेंटच्या भरपूर महिला उद्योजकांसाठी भरपूर स्कीम्स असतात. तर त्या स्कीमचा पूर्णपणे लाभ घेणं, हा पहिला माझा उद्देश होता. आणि त्यासाठी आम्ही ते लोन घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरू केली. तर त्यामध्ये पहिले 2-3 महिने सुरू झाल्यानंतर आपला मार्च 2020, एप्रिल आणि मे हा 3 महिन्याचा लॉकडाऊन. सो हा एक पहिला आपण म्हणू स्ट्रगल जो प्रत्येक व्यवसायात असतो आणि एखाद्या वेल सेटल्ड बिझनेसमध्ये हा एक पॉज असेल. पण जो स्टार्टअप सुरू होतोय त्याच्यासाठी हा एक मोठा धक्का असतो, की आता आपण यापुढे आपण लोन्स घेतलेत, ई-एम-आयज आहेत, रेंट्स आहेत आणि पुढे एवढी सगळी वाटचाल आपण प्रोजेक्शन जे म्हणतो आपण, प्रोजेक्ट रिपोर्ट जो म्हणतो तो बनवलाय. पण तो सगळाच ढासळला होता. मग या 3 महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी एक सेल्फ कॉन्फिडन्स जो कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, की आपण घेतलेले पाऊल, की हॉनेस्टली या प्रॉडक्ट्सचा आपण कुठेतरी लोकांना फायदा होईल, आपण एक कंपनी सुरू केली. पण हे खरंच टिकेल का? आपल्याला जमेल का? हा कुठेतरी थोडा नक्कीच कमी झाला होता. आणि त्यावेळेला घरच्यांची खूपच
मदत म्हणजे मानसिक आधार जो म्हणतो कुठल्याही व्यवसायकाला, बिझनेस वुमनला, बिझनेसमनला हे नक्कीच लागतं की कोणीतरी कंटिन्युअस आपल्याला मोटिवेशन म्हणा किंवा एक मेंटल सपोर्ट हा खूप गरजेचा आहे आणि तो आम्हाला नक्कीच मिळाला. आणि मग मी तिथून जून पासून जे आम्ही सुरू केली आमची वाटचाल परत लॉकडाऊनच्यातून बाहेर. ऍक्च्युली आम्ही म्हणू कोविड किंवा लॉकडाऊन हा आम्हाला एक बून इन डिस्गाईज असं आम्ही म्हणतो, कारण की लोकांना हेल्दी खावं हे खूप जास्त प्रमाणात बंबार्डिंग ऑलरेडी झालं फ्रॉम न्यूज चॅनल्स, फ्रॉम एव्हरी प्लेसेस, की इम्युनिटी म्हणजे काय किंवा प्रोटीन्स म्हणजे काय याची माहिती ऑलरेडी लोकांना बऱ्यापैकी समजली आणि त्याचं महत्वही समजलं. त्याच्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये खूपच प्रचंड बूम दिसला की आमची जून जुलै पासून जी वाटचाल अगदी पुढे 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 आणि अगदी व्यवस्थित कंटिन्युअसली वरती जायला सुरुवात झाली. आणि मग ते आमचे जे प्रयत्न होते, आम्ही सुरुवातीला एक कंपनीला मॅन्युफॅक्चर करून देत होतो. आम्ही ऍज अ प्रोडक्ट, ऍज अ प्रायव्हेट लेबलिंग ह्याला म्हणतात, की आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग करतो. मग हे का बुवा, माझ्याकडे तर सगळं ज्ञान आहे, माझ्याकडे मशिनरीज आहेत, तर मी फक्त मॅन्युफॅक्चरिंग का करते आणि माझं मार्केटिंग का नाही करत मी? तर याचा एकच ऍक्च्युली एक आन्सर आहे मी म्हणेन, की माझं ज्ञान जे आहे ते मला, जर का मी 12 तासांमध्ये 4 तास मी फक्त तो प्रोडक्ट बनवण्यात घालवला आणि 8 तास मार्केटिंग केला, की हे माझे प्रोडक्ट खा म्हणून, तर तो मला त्याचा जस्टिफिकेशन होणार नाही. यासाठी मी फक्त माझं जे एक्सपर्टीज आहे, की जे प्रोडक्ट बनवण्यामध्ये आहे, त्यातच मी घालवावा आणि त्यासाठी ही कंपनी आहे, की ज्याच्यात लोकांना, जास्तीत जास्त लोकांना हा प्रोडक्ट पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला एक कंपनीवरती होतो आणि आज आमच्याकडे 15 कंपनीजला आम्ही ऑलरेडी मॅन्युफॅक्चर करतो. वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे बार्स आहेत, कुकीज आहेत, चिप्स आहेत, चॉकलेट स्प्रेड्स आहेत आणि असे भरपूर आम्ही त्याच्यात एक्सपान्शन करत करत पुढे वाटचाल करत गेलो. आणि या सगळ्या मध्ये करताना एक अनुभव आला, की स्टार्टअप्स जेव्हा म्हणतात, की या फूड इंडस्ट्रीमध्ये लोक म्हणतात एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, स्टार्टअप्सला एन्करेजमेंट दिली पाहिजे, पण ती प्रत्यक्षात प्रॅक्टिकली फार कमी वेळा मिळते. हे आम्ही स्ट्रगल करताना आम्हाला हे अनुभवलं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, तर आमच्याकडे जे मशिनरीज आहेत, जे कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग मशिनरीज आहेत, ते आम्ही बाकीच्या महिला उद्योजकांसाठी आणि बाकीच्यांसाठी त्यांच्या घरी बनवलेले पदार्थ कमर्शियली पॅकेजिंग करून त्यांना एक नवीन लॉन्चिंगचा एक अजेंडा दिला, की तुम्ही जे घरी बनवून एका साध्या बॅगमध्ये जे पॅक करतात तेच आम्ही तुम्हाला कमर्शियली करून देऊ. ही एक मदत म्हणून कुठेतरी सामाजिक आपण प्रयत्न केले तर ते नक्कीच त्याचे फल पुढे आपल्याला मिळतात. हे आम्हाला आमच्या स्ट्रगल्स मधून माहिती होतं. त्याच्यामुळे आम्ही हा सुरू केला प्रयत्न, की आपण सगळ्यांना त्यांच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचंही आपण मार्केटिंग करायला, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करायला मदत करू. आणि अशा प्रकारे बऱ्याच महिला उद्योजक आहेत, बरेच जणांचे स्वतःचे ड्रायफ्रुट्स आहेत होलसेलमध्ये, त्यांना कमर्शियल पॅकेजिंग करता येत नव्हतं कारण ते मशिनरीज एक्सपेन्सिव्ह आहेत, तर त्यांना आम्ही मदत करतो. तर हे असं करता करता फायनली 2021 नोव्हेंबरमध्ये आम्ही आमचा घेतलेला कर्ज पूर्ण नील करून फूडनेस्ट ही माझी कंपनीला कर्जमुक्त करू शकलो. आणि त्यानंतर आलेले जे काय प्रॉफिट्स होते तो खरा अनुभव आणि ती खरी सॅटिस्फॅक्शन, समाधान म्हणता येईल. आणि त्यातून आम्ही पुढे अजून अशाच मशिनरीज घेऊन एक्सपान्शनसाठी अजून विविध प्रकारचे मशिनरीज घेतले. आणि या सगळ्या वाटचालीतून जाताना नक्कीच कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी केलं की आपल्याला त्याचे फल मिळतात, हे आम्हाला खूप वेळा समजलं. तर मी अशाच एक वुमन ऑन्ट्रप्रिनर्स ऑफ महाराष्ट्र असोसिएशन, विमा नावाची एक संस्था आहे आमची, जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, तर त्याची मी प्रेसिडेंट आहे पुणे चॅप्टरची. तर त्यामध्ये पण आम्ही महिला उद्योजकांसाठी जे काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंट पासून त्याची इन्फॉर्मेशन देणं, त्यांच्यासाठी एक्झिबिशन्स करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांनाही स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाऊन काहीतरी करावं याचे मार्गदर्शन देणं, हे आम्ही त्या मार्गे करतो. आम्ही त्या एक्झिबिशन्स थ्रू आणि त्या वर्कशॉप्स थ्रू करतो. तर अशी ही माझी एक छोटीशी एक्सपिरियन्स म्हणा किंवा एक स्टोरी म्हणा, जी प्रत्येक व्यवसायाला, बिझनेसमॅनकडे, बिझनेसवुमनकडे असते, पण ही एक माझी स्वतःला काहीतरी शिकवण्याची, शिकण्याची इच्छा असलेली एक स्टोरी आहे. थँक्यू.